दोन राजे याचा 13वा अध्याय आणि त्याचे 14 ते 19. दुसरे राजे 13वा अध्याय आणि 14 पासून 19 पर्यंत. जर आपल्याला मिळाला असेल तर प्रवेशच्या नावात मी सुरुवात करतो. अलिशाचा अखेरचा संदेश व मृत्यू. ज्या दुखण्याने अलिशा मरावयाचा होता ते त्याला आता लागले. तेव्हा इस्रायलाचा राजा योआश त्याच्याकडे गेला व ओनून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या रावतांनो. अलिशाने त्यास सांगितले, धनुष्यबाण घेऊन ये. तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याचकडे आला. त्याने इस्रायलाच्या राजाला सांगितले, धनुष्याला आपला हात लाव. त्याने आपला हात धनुष्याला लावला. तेव्हा अलिशाने आपले हात राजाच्या हातावर ठेवले. मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड. त्याने ती उघडली. अलिशा त्यास म्हणाला, बाण सोड. तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होईल. तू अफेक येथे आराम्यास असा मार देशील की त्यांचा धुवा उडेल. त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे. त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्रायलच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याचवर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारायचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असता. आता तू त्यास 3 वेळा मात्र मार देशील. मनापासून न केलेले आज्ञापालन आणि मनापासून केलेले आज्ञापालन हा फरक आज आम्हाला पवित्र शास्त्रातून प्रभू आम्हाला दाखवू इच्छित आहे. देवाचा मनुष्य अलिशा ज्या आजाराने त्याला मरायचा आहे तो आजार त्याला लागलेला आहे आणि त्याला भेटण्यासाठी इस्रायलाचा राजा त्या ठिकाणी योआश हा राजा त्याला भेटायला आला. त्याला पाहून तो रडतो आणि शेवटी मरण्याच्या पंथाला असताना देवाचा दास त्याला काहीतरी भाकीत, त्याला काही भविष्य, त्याला काही आशीर्वाद देऊ इच्छित आहे. आणि तो सांगतो, आपला बाण तो या खिडकीतून मार. आणि त्याप्रमाणे तो करतो. तो बाण मारत असताना त्या राजाच्या हातावर अलिशा देखील हात ठेवतो. तो बाण जेव्हा सोडला जातो तेव्हा जो अराम राजा आहे, जो याला इस्रायलला नेहमी त्रास देतो, त्याच्याविषयी भाकीत केलं जातं की तू त्याला असा मार देशील की त्याचा धुवा उडेल. परत दुसरं काम अलिशा योआशला करायला लावतो, ते म्हणजे तू जमिनीवर आता बाण मार. आणि जमिनीवर बाण मारायला लावलेलं असताना योआश फक्त 3दा बाण मार. आणि अलिशाला राग येतो. तो म्हणतो, तू 5 ते 6 वेळेला बाण मारायला हवा होतास, म्हणजे हा जो आराम राजा आहे ह्याचा समूळ नाश झाला असता. आता तू त्याला जेवढे बाण मारले ना जमिनीत, फक्त 3दाच तू त्याला मार देशील, पण त्याचा तू पूर्ण नाश करू शकणार नाही. योआश राजाने दाखवलेले न मनापासून न केलेले आज्ञापालन, हलगर्जीपणा त्याला आणि इस्रायलाला नंतर भोगावा लागला. जर देवाचा दास देवाकडून निरोप जर सांगत आहे, या खिडकीतून बाण सोड,
आणि एक प्रकारचं सिंबल, एक प्रकारचं रहस्य देव दाखवत आहे. त्या सोडलेल्या बाणाप्रमाणे तू त्याचा धुवा उडवशील. याचा अर्थ योवाशने समजायला हवं का की आता जर दुसऱ्यांदा परत हा काहीतरी करायला लावत आहे, तर जर पहिल्यांदा आशीर्वाद मिळाले जे मी आज्ञा पालन केलं त्याप्रमाणे, तसंच जर मी दुसऱ्या वेळेस जे सांगत आहे त्याप्रमाणे जर मी केलं तर मला अधिक आशीर्वाद मिळतील, हे न जाणता तो हलगर्जीपणा करतो आणि फक्त 3दा बाण सोडतो आणि त्याचा परिणाम अत्यंत वाईट नंतर होतो. आम्हाला ही साधी गोष्ट वाटते, परंतु ह्याचा दूरगामी परिणाम अत्यंत वाईट झाला. योवाश 3 वेळा बाण मारला, म्हणजे त्याच्या त्या कृतीमध्ये जोश नव्हता, त्याच्या त्या कृतीमध्ये आवेश नव्हता, त्याच्या त्या कृतीमध्ये विश्वास नव्हता आणि काहीतरी करायला लावलं म्हणून करत आहे. अर्धवट इच्छेने करत आहे असं त्याच्या कृतीमागे दिसून आलं. आणि 5 वेळा बाण मारणं म्हणजे आत्म्यामधील आग, जोश, आवेश, गंभीरता, देवाच्या आज्ञेला दिलेला प्रतिसाद. अर्धवट थांबू नये, चिकाटी हवी. देव अर्धवट विजयावर समाधानी नाही, पूर्णपणे विजय हवा आहे. हात राखून केलेलं काम देवाला चालत नाही. जे काही आम्ही करावं ते आम्ही पूर्ण करावं. त्यात आवेश असावा, त्यात जोश असावा, त्यात पूर्ण विश्वास असावा. करायचं म्हणून जर करतो, तर जसं योवाशला आणि इस्रायला नडलं तसं आजही आम्हाला नडेल. जे काही आम्ही करतो, ती आराधना असेल, स्तुती असेल, धन्यवाद असेल, प्रार्थना असेल, जे काही आम्ही देवासाठी करतो, मदत असेल, एखाद्याचा समुपचार घेणं असेल, एखाद्याला प्रीती करणं असेल, एखाद्याची क्षमा करणं असेल, या सर्व क्षेत्रामध्ये ही गोष्ट लागते. जे काही आम्हाला आज्ञा दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करावं. हात राखून नव्हे, अर्धवट नव्हे, अर्ध इच्छेने नव्हे, मला वाटतं म्हणून नव्हे. मत्त्याचं शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्याची 37 ते 40 वचनं. मत्ते 22, 37 ते 40 मध्ये लिहिलं आहे, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे, हिच्यासारखी दुसरी ही आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हीच मोठी आज्ञा आहे. नियमशास्त्रातली सर्वात मोठी आज्ञा ही आहे, आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी तू प्रीती कर. मला वाटतं म्हणून नव्हे, मला जमेल तेव्हा नव्हे, केलं पण तर वरवर नव्हे. जे काही करल ते आज्ञित आहे. जशी स्वतःवर प्रीती करतो तशी तू कर. शमूएलाला देखील आज्ञा देण्यात आली. आपल्याला सर्वांना माहिती, 1 शमूएल 15 आणि 1 ते 26 जर आम्ही वचन वाचलं, आम्ही वाचणार नाही, पण त्यामध्ये शमूएलाला देखील आज्ञा, शमूएलाने देखील शौलाला आज्ञा त्या ठिकाणी दिलेली आहे की तू आता जाऊन अमालेक्यास मार दे, त्यांचा सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, टान्नी बालके, बैल, मेंढरे, उंटण, गाढवे सहाचा संहार कर. पण शौलाने आज्ञा तर पाळली, पण अर्धवट पाळली. त्याने सर्वांचा नाश केला नाही, काही तो सोबत घेऊन आला आणि वरवर वाटत होतो त्याने आज्ञा पालन केली,
परंतु अर्धवट अर्धमनाने आणि स्वतःच्या बुद्धीने ती गोष्ट केल्यामुळे त्या क्षणी देवाने त्याला त्याच्या पदावरून झुगारून दिले. त्याची किंमत एवढी मोठी बघावी लागली. आज्ञा पालनही करायची, पण ती पूर्णपणे करायची नाही, तर त्याचे परिणाम फार भयंकर आहे. त्याला त्याच्या राजपदावरून झुगारून दिलं. त्याचा परिणाम, अर्धवट आज्ञा पालनाचा परिणाम, त्याचे अधिकार, त्याचं सामर्थ्य गेलं, त्याची प्रतिष्ठा गेली, त्याचं पद गेलं, त्याची खुर्ची गेली, त्याचा सन्मान गेला. सोपं नाही. पुष्कळ गोष्टी ख्रिस्ती लोकांच्या गेल्या. आम्ही जर कुठेतरी विचार करावा बसून, तर आम्हाला लक्षात येईल काहीतरी आज्ञा ज्या मला परमेश्वराने करायला लावल्या, त्या कुठेतरी मी केल्यासारख्या केल्या, करायच्या म्हणून केल्या, पण पूर्ण केल्या नाही. आणि त्यामुळे आज माझ्याकडे जे काही आहे, पुष्कळ गोष्टी मी गमावल्या शौलासारख्या. प्रथम शिष्यास पाचारण करत असताना लुकाच्या 5व्या अध्यायात आम्ही बघतो, येशूने पेत्राला खोल पाण्यामध्ये मासे धरण्यासाठी जाळी टाकण्यास सांगितलं. तेव्हा शिमोन पेत्राने काय उत्तर दिलं? गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मी ह्या गोष्टीला सकारात्मक रीतीने आजवर पाहत होतो, पण माझ्या लक्षात आलं त्याचं जे उत्तर आहे हे मनापासून आज्ञा पालन केलेलं नाही. तो म्हणतो, गुरुजी, आम्ही रात्रभर कष्ट करून आम्हाला काही मिळालं नाही. एक कंप्लेन पण जोडत आहे सोबत, तक्रार जोडत आहे सोबत. मी तर तू तर मला प्रेम करायला लावलं, क्षमा करायला लावली, पण तोच करत नाही. सोबत तक्रार जोडले जाते. हे आहे अर्धवट मनापासून न केलेले आज्ञापालन. तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. पेत्राने आज्ञा पालन केले, परंतु मनापासून केले नाही. त्याचे अनेक साथीदार मच्छीमार त्याच्यासोबत होते. त्या प्रत्येकाने आपापल्या जाळ्या सोबत घेऊन ह्यांनी तिथे जाळी टाकली, तिथे त्यांनी पण टाकायला हवी होती. पण रात्रभर थकले हो कष्ट करून. आता नाही, बस. आमचा सगळा अनुभव एवढ्या वर्षांचा मासे पकडायचा, कुठे मासे मिळतील हा अनुभव, आमची बुद्धी, आमचं चातुर्य, आम्हाला अवगत असलेले कला, आम्ही सगळ्यात पणाला लावलं रात्रभर, काही मिळालं नाही. आता काय होणार पण नाही. आता काय होणार नाही असं म्हणून कितीतरी लोक थांबून गेले. आणि म्हणून ह्या आपल्या जोडीदारांना, सोबत्यांना न घेता हा एकटा गेला. करायचं म्हणून तो करत आहे, आणि तो जाऊन खोल पाण्यामध्ये तो जाळी एकट्याने टाकत आहे. या आज्ञा पालनामध्ये फक्त औपचारिकता दिसत आहे. करायचं म्हणून करत आहे. कोणीतरी मला सांगितलं, पण माझी इच्छा नाही, मी सर्व करून थकलेलो आहे, आता मला फक्त कोणीतरी प्रेशर करत आहे म्हणून मी तिकडे जात आहे. तरी त्या औपचारिकतेमध्येही त्याच्या जाळ्यामध्ये इतका मोठा माशांचा घोळका अडकला की असं लिहिलं आहे, जाळी फाटू लागली.
तर देवाच्या पूर्ण आज्ञा पालनातील विपुल आशीर्वाद घेण्यास त्यांचे जाळे आणि मचवे असमर्थ ठरले. देवाने दाखवलं तुमच्या जाळ्या आणि ज्या जाळ्यांमधून जे मासे तुम्ही त्या बोटीवर नावेवर ठेवणार आहे या अपुऱ्या आहेत माझ्या आशीर्वादाचं. आमेन. आणि म्हणून अर्धवट मनापासून न केलेलं आज्ञापालन प्रियांनो आम्हाला हे आशीर्वाद मिळू देत नाही. हे आशीर्वाद मिळू देत नाही. ती तर देवाची कृपा होती की त्याला जाळे फाटूस तोपर्यंत एवढे मासे त्या जाळ्यामध्ये अडकले. आम्ही देखील सेवेत आमच्या कामात आज्ञापालनात दक्षता बाळगण्याची गरज आहे. हात राखून काम नको. तर पौल सांगतो त्याप्रमाणे रोमकराचं पत्र 12वा अध्याय 1 ते 2 मध्ये पौल सांगतो आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. आमच्या शरीराचा जिवंत व पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करावा ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रत्येकाची यज्ञ करा शरीराचा. अनेक लोक आज्ञा पालन करतात पण अर्धवट करतात. जे सोपं आहे त्यात मी आज्ञा पालन करतो, त्यामध्ये मी आवेश दाखवतो, त्यामध्ये मी लवकर जातो, पण जे कठीण आहे त्या ठिकाणी मी अर्धवट आज्ञा पालन करतो. नोहाने कावळा सोडला, तो आला नाही. आज्ञा पालन केल्यासारखा गेला, आलाच नाही. आज हे ख्रिस्ती कावळे असे सोडले ज्यांना काहीतरी सांगितलं, ज्यांना काहीतरी आज्ञा सोपवली, ज्यांच्या खांद्यावर काहीतरी कर्तृत्वाची देवाने विश्वास ठेवला, हे उडले तसे अजून आले नाही. आम्हाला विचार करावा लागेल का आम्ही खरोखर आज्ञापालन करतो का? एक लगातार आज्ञापालन, मिळेपर्यंत आज्ञापालन, काम पूर्ण होईपर्यंत आज्ञापालन, हात न राखता काम केलेलं आज्ञापालन देवाला प्रिय आहे. 100%. जसं आपण त्या विधवेचं ऐकलं, होतं नव्हतं शेवटलं पीठ पण देऊन दिलं तिने. तिने विचार केला नाही. मी असतो तर विचार केला असता, अरे आता उद्या काय होईल, परवा काय होईल, जेव्हा अत्यंत भूक लागेल तेव्हा काय होईल, त्याला जर देऊन दिलं तर. तिने विचार केला नाही हो. आणि म्हणून तिने विचार केलाही नसता एवढं तिला मिळालं. आणि आपण बघतो लुकाचं सुवर्तमान 11वा अध्याय 5 ते 8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक उदाहरण सांगतो. लूक 11 5 ते 8 मध्ये. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मंदिरामध्ये जाऊन त्याला म्हणतो, मित्रा मला 3 भाकरी उसने दे, कारण माझा एक मित्र प्रवासावर माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढावयास माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्या जवळ दिसली आहे, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून देईल. मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हाला उघडले जाईल. आणि एकच वचन माहिती ख्रिस्त लोकांना, मागा म्हणजे मिळेल.
मागतो, मिळत नाही, शांत होऊन जातो. आम्ही फक्त 90 वचन वाचतो, वरचे वाचतच नाही. मागा म्हणजे मिळेल, मागा म्हणजे मिळेल. अरे पण कसं मागा? मिळस थोडं मागा. आणि म्हणून हा दाखला देतो, लागोपाठ मागितले पाहिजे, लागोपाठ पाहिजे, एकसारखं मागितले पाहिजे. एकदा मागून थांबणं नव्हे, दोनदा मागून हार मानणं नव्हे, तीनदा मागून निराश होणं नव्हे. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत मागत राहा. येशूने दाखला दिला. या दाखल्यामधील पात्र जर आम्ही पाहिली, एक मागणारा मित्र आहे, एक देणारा मित्र आहे, 3 भाकरी आहे, मध्यरात्रीची वेळ आहे आणि त्याची मुलं त्याच्या पलंगावर त्याच्या बरोबर आहे. हा दाखला आहे 5 पात्रांचा. मागणारा मित्र कोण आहे? आम्ही जे प्रार्थना करत आहोत. देणारा कोण आहे? तो देव. 3 भाकरी काय आहेत? आमची गरज आणि आशीर्वाद. आणि मध्यरात्र काय आहे? अडचणीची वेळ. उशीर झाल्यासारखं वाटत आहे, खूप उशीर झाला, मध्यरात्र झाली, मुले पलंगावर आहे, देवाला उत्तर द्यायला अडचण असल्यासारखे वाटत आहे. येशू म्हणतो, मित्र आहे म्हणून देणार नाही. नीट ऐका, मित्र आहे म्हणून देणार नाही, पण त्याच्या लागोपाठ मागण्यामुळे देईल. कंटिन्युअस, एकसारखं, न थांबता द्यावंच लागेल अशी चिकाटी पाहिजे. आज आम्हा सर्वांना आव्हान आहे. काही गोष्टी आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही मागणं जर सोडलेलं आहे, थांबवलं आहे, तर हा दाखला आम्हाला सांगत आहे, योवासारखं अर्धवट नको, या मित्रासारखं लागोपाठ मागत राहायला पाहिजे. देव आपला मित्र आहे म्हणून उत्तर देतो असं नाही, तर आम्ही लागोपाठ एकसारखं मागत राहतो म्हणून उत्तर देतो. देवाला आपली सातत्यता पाहायला हवी आहे. आमची चिकाटी पाहायला हवी आहे. आमचा विश्वास पाहायला हवा आहे. एकदाच मागून दिलं तर आम्ही सोपं घेऊन घेऊ. काही गोष्टी आम्हाला समजायला पाहिजे. दुसरं जर उदाहरण पाहिलं, मत्तयाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्यायामध्ये, मत्तय 15 मध्ये आम्ही बघतो 21 ते 28 मध्ये लिहिलं आहे, नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन या भागात गेला. आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्या दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठवे नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलाची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरे प्रभूजी, तरी घरची कुत्री आपल्या धन्याच्या मेजावर पडलेला चोर खाते. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळो. आणि त्याच घटनेस तिची मुलगी बरी झाली. सॅल्यूट आहे या बाईला, जी इस्रायली पण नाही, कनानी स्त्री आहे. आणि ती काय म्हणते, ती येशूकडे येते आणि येशूला म्हणती मोठ्याने ओरडून, 22व्या वचनात मोठ्याने ओरडून म्हणे, ओ दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. तिच्या मुलीसाठी ती प्रार्थना करत आहे.
माझी मुलगी भूताने जर जर झालेली आहे, शब्द जर जर झालेली आहे. पण प्रभू येशू काय करतो? एक शब्दाने पण उत्तर देत नाही. असं लिहिलं आहे, एक शब्दाने पण उत्तर देत नाही. आम्ही असतो ठीक आहे, जाऊ दे, अरे मी याला ओरडत आहे आणि पाहत बी नाही, उत्तर बी देत नाही, मी निघून गेलो असतो घरी. ती हारणार नाही, ती थांबणार नाही. ती काय करते पुढे? जरी येशूने एक शब्दाने उत्तर दिलं नाही, तेव्हा शिष्यांजवळ येऊन ती विनंती करते. सांगा, तुमच्या गुरुला सांगा, तुमच्या येशूला सांगा, हो माझ्यावर दया करा. शिष्य म्हणतात, प्रभूजी ओरडत येते, द्या पाठवून दिला. आमच्या मागून ती ओरडत येत आहे, एकसारखी ओरडत आहे. येशू दुर्लक्ष करतो, ती मागे घेते, जात नाही परत. तो म्हणतो, इस्रायलच्या घराने ठरवलेल्या मेंढ्या शिरीज मला कोणाकडे पाठवले नाही, अशा प्रकारचं उत्तर देतो. म्हणजे नाही, तुला संबंध नाही, फक्त इस्रायल लोकांना, तू कनानी आहेस. ह्या असं म्हटल्यावर तिथं डायरेक्ट पाया पडते. आता जात नाही, डायरेक्ट पाया पडते. 25व्या वचनात प्रभूजी मला सहाय्य करा म्हणते. आता तर पाया पडून येशू खतरनाक उत्तर देतो. तो म्हणतो, मुलांची भाकर घेऊन घरच्या कुत्र्यांना घालणं ठीक नाही. म्हणजे इस्रायलाची भाकर घेऊन कनान्यांना घालणं ठीक नाही. एवढा अपमान तर आपण सहन नसता केला. जाऊ दे, नको मला, बघायला मी कुठेतरी एखादा वैद्य डॉक्टर कुठेतरी. ती काय करते? ती उत्तर देते, खरे प्रभूजी, पण घरची कुत्री आपल्या दर्याच्या मेजावर पडलेला चूर खातात. आत मात्र येशूला दखल घ्यावीच लागते. आणि तो म्हणतो, तुझा विश्वास मोठा, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली असलेली आहे. तिने एकदा मागितले नाही, ती ओरडत राहिली. येशूने नकार दिला, ती थांबली नाही. तिने 4 वेळा प्रयत्न केला, ओरडत मागितले, शिष्यांमार्फत मागितले, येशूच्या पाया पकडून मागितले, शेवटी युक्तिवाद करून मागितले. 4 वेळेला. आणि मला वाटतं 4थ्या वेळेला पण येशूने उत्तर नसतं दिलं ना, मी मागतच राहिले असते. कुठपर्यंत मी तुटतो हे त्याला माहिती आहे का मी थांबतो त्याला माहिती. आणि म्हणून आमच्या विश्वासानुसार, आमच्या अंतःकरणाच्या स्टेजनुसार तेव्हा तो उत्तर देतो. हे माझ्या मागण्यावर अवलंबून नाही, तर त्याने माझ्याकडे पाहणाऱ्या दृष्टीवर अवलंबून आहे. मला केव्हा मिळेल? आपल्यासाठी कनानी स्त्री काय सांगते? नकार आला तरी थांबू नका, अडथळे आले तरी मागत राहा, विश्वासात ठाम राहा. लूकाचा शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. लूक 18 आणि त्याची 1 ते 8 वचनं मी वाचतो. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता, तो देवाला भीत नसेल व माणसाला जुमानत नसेल. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझे दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण काही काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करेल, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाने जे निवडलेले लोक रात्र दिवस त्याचा दावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावेल काय? मी तुम्हाला सच्ची सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करेल. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? या ठिकाणी एक विधवा आहे. हा अन्याय न्यायाधीश इतका डेंजर आहे,
देवाला भीत नाही आणि माणसांना जुमानत नाही, कोणाला तो भीत नाही. इतका डेंजर व्यक्ती हा न्यायाधीश आहे. आणि विधवा त्याच्याकडे दाद मागते, तिच्या विरुद्ध जे लोक आहे त्याच्याबद्दल ती माझा न्याय करा ती म्हणते. आणि तो 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 जरी कोणाला भीत नाही, परंतु ती एक सारखं येऊन जी दाद मागते, जी तक्रार करते, जी प्रार्थना करते, तो म्हणतो की नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणत आहे. तू कितीदा घालवशील, तू कितीदा दुर्लक्ष करशील, तू कितीदा ऐकलं नाही असं करशील. एक दिवस तर ठरला आहे तुला माझी दाद घ्यावी लागेल. विधवा सतत येत राहिली. ती एकदा आली नाही, दोनदा आली नाही, तर पुन्हा 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 आली. तिच्या सातत्याच्या येण्याद्वारे तो न्यायाधीश दमला. ही विधवा आम्हाला काय सांगते? दुष्ट न्यायाधीशाने सातत्य पाहून जर उत्तर दिले, मग देव आपल्या मुलांचा ऐकणार नाही का? रात्रंदिवस धावा करणाऱ्यांच्या प्रार्थना देव ऐकणार नाही का? आम्ही थांबतो कुठेतरी. एवढं करून पण देव ऐकत नाही. एवढ्या प्रार्थना केले, उपास केले, हे केलं ते केलं, देव उत्तर देत नाही. असं आम्ही ठप्पा लावून विषय बंद, फाईल बंद. अशा किती फायली मी आजपर्यंत बंद केल्या, अनुत्तरित फायली. त्याला देव जबाबदार नाही, त्याला मी जबाबदार आहे. माझा विश्वास अल्प राहिला कुठेतरी. अगदी उत्तर देण्याच्या पातळीपर्यंत मी आलो आणि तिथेच माघारून गेलो. अशा किती गोष्टी आहे प्रियांनो. आम्ही बघतो उत्पत्ती 32व्या अध्यायामध्ये याकोब देखील देवदूताबरोबर लढतो आणि तो म्हणतो नाही का, मला आशीर्वाद न देता मी तुला जाऊ देणार नाही. काय विश्वास आहे? तुला जाऊ देणार नाही. पकडून ठेवलं देवदूताला पकडलं. त्याची जी झोंबी केली. आता हे सगळं माहिती मी सांगत नाही. तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. लागोपाठ युद्ध चाललेलं आहे. याकोब रात्रभर झगडत आहे. त्याला दुखापत झाली तरी त्याने सोडलं नाही. तो म्हणाला मी तुला जाऊ देणार नाही. शेवटी त्याला आशीर्वाद मिळाले. प्रार्थना काय आहे? झगडणं आहे. झगडणं आहे, देवाशी झगडणं आहे. दुखापत आहे, होती त्याला दुखापत झाली म्हणजे क्लेश आहे, परीक्षा आहे. हरायचं नाही, थांबायचं नाही. त्या दुखापतीनुसार, संकटानुसार, त्रासानुसार, जरी आज काही दिसत नाही माझ्यासोबत नीट होताना, त्याही परिस्थितीतून झगडत राहायचं आहे. रात्र सरळ चालली आहे. देवदूताला जायचं आहे लवकर. त्याला सकाळ होण्याच्या आधी उत्तर द्यावंच लागेल. कितीतरी लोक रात्रीच गारद झालेले आहे आणि म्हणून त्यांना आशीर्वाद मिळाले नाही. एलिया विषय बघतो. पहिले राजे 18वा अध्याय आणि त्याच्या 41 ते 45 वचनामध्ये. पहिले राजे त्याचा 18वा अध्याय आणि त्याची 41 ते 45. एलिया अहाबास म्हणाला, उठ, खा, पी, विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी येत आहे.
मग व्यासवरती केला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले आणि आपल्या चाकरा सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन ते हाळले आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7दा जा. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हातावर एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, आहाबाकडे जाऊन सांग, रथ झुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्या वेळाने मेघ व तूफान पाहण्यावरून आकाश काळोख झाले आणि मोठा पाऊस पडला. आहाब रथात बसून इस्रायेलला चालला होता. परमेश्वराचा दल इस्रायेलीवर असल्यामुळे तो आपली कमर बांधून आहाबाच्या पुढे इस्रायेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. पाऊस पडला नव्हता ह्याआधी. लोक मरत आहेत. एलिया देवाची प्रार्थना करावं, पाऊस पडावा म्हणून कर्मेलाच्या माथ्यावर गेला, डोंगराच्या. आणि त्याने काय केलं? जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. एलियाने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले आणि परमेश्वराला सांगितले, परमेश्वराकडे त्यांनी हाक मारली आणि चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. काय दिसतं का तुला? पावसाचे चिन्ह तुला दिसतात का? तो म्हणाला, काही दिसत नाही. आला परत त्याला पाठवतो एलिया, जाऊन बघ काय चिन्ह दिसतं का. परत तो आला, काही दिसत नाही. 7 वेळेला सातत्य आहे, चिकाटी आहे. देवाकडे पहिल्या स्थितीला जास्त मागत आहे, दुसऱ्या स्थितीला अजून जास्त मागत आहे, तिसऱ्या स्थितीला अजून जास्त मागत आहे. तू किती वेळ नाही देणार? आणि आश्चर्य पहा, 7व्या वेळेस जातो एलियाचा सेवक. तो म्हणतो, दूर एक तळ हाता एवढा ढग दिसत आहे. केवढा? तळ हाता एवढा ढग. विश्वास बघा. हा, इथे तर ढग दाटून येतात तरी पाऊस निघून जातो पुष्कळ वेळेला. पण विश्वास बघा. हा, तळ हाता एवढा ढग. तो म्हणतो, एक दूर तळ हाताएवढा ढग दिसत आहे. एलिया म्हणतो, जा त्या आम्हाला सांग, लवकर रथ झुंपून जातो, नाही तर पाऊस तुला गाठेल. अरे, अजून तर एवढसा ढग आहे, एवढसा ढग आहे. विश्वास, विश्वास. खूप ढग दाटून आले, आता पावसाचा वास यायला लागला आणि मग मी विश्वास ठेवतो, हा पाऊस पडेल. तो विश्वास नाही. लवकर जा, नाही तर पाऊस तुला गाठेल. कडे तो जातो आणि बघतो की मोठा पाऊस त्याला गाठलेला आहे. एलियाने एकदा प्रार्थना केली नाही, दोनदा केली नाही, 7 वेळेला केली. प्रत्येक वेळी उत्तर न आल्यावरही तो थांबला नाही. आणि हा एलिया याच्याविषयी आपण वाचू शकतात. पण एलिया इतका मोठा देवाचा दास, स्वर्गातून खाली अग्नी ज्याने उतरवला, एवढा मोठा देवाचा दास, एकदा प्रार्थना केली असती त्यांनी, तर ऐकलं नसतं देवाने. वेळा देवानी जर त्याला प्रार्थना करायला लावली, आपल्याला काय वाटतं? आम्ही खूप भारी आहोत, आम्ही खूप भारी आहोत. जो स्वर्गातून खाली अग्नी उतरू शकतो, त्याला देखील 7 वेळेला प्रार्थना करावी लागली. आप जमिनीकडे लावून आपले तोंड गुडघ्यामध्ये घालून प्रार्थना करावी लागली. आम्ही कोण?
त्याचा विश्वास. आम्ही तर 2-4दा प्रार्थना करून अरे 7 वर्ष पाऊस पडला नाही, आता काय पाऊस पडल, आणि एवढंसा ढग पाहून तर म्हणतो लवकर जाऊन त्याला सांग घरी जा, नाही तर पाऊस तुला गाठल. काय विश्वास? प्रार्थना करण्याबरोबर विश्वास असलाच पाहिजे, नाही तर त्या म्हणून आमच्या प्रार्थना उत्तर न देण्याचं कारण आमच्या प्रार्थनेचं की आमचा विश्वास त्याला जोडलेला नाही. जोपर्यंत विश्वास जोडला जात नाही तवर देव अजून प्रार्थनाच करायला लावला. आम्हाला आमच्या मागण्या मान्यच होणार नाही, आम्हाला दिलंच जाणार नाही, कारण आम्ही जे मागतो त्यामध्ये विश्वास नाही, त्यामध्ये आज्ञा पालन नाही. करतो तो वरवर करतो, अर्धवट करतो, अर्ध्या मनाने करतो, अर्ध्या इच्छेने करतो, आणि म्हणून आम्हाला आजवर काही गोष्टी मिळाल्या नाही आणि मिळणार पण नाही. एरियाला 7 लागले, विधवेला सातत्य लागले, कनानी स्त्रीला 4दा मागावं लागलं. दानियल 21 दिवस प्रार्थना करत होता. जो सिंहाला घाबरला नाही, अग्नीला घाबरला नाही, मोठ्या राजाला त्याच्या हुकुमाला घाबरला नाही. 21 दिवस दानियल 10व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. 3 आठवडे चवदार जेवण, अन्न, द्राक्षरस, मांस त्याने तोंडाला लावला नाही राजवाड्यातला. तो प्रार्थना करत आहे. आणि 19व्या दिवशी देवदूत त्याच्याकडे आला. तो दानियेलला म्हणतो तू अतिशय प्रिय आहेस. तू ज्या दिवशी प्रार्थना केली, करायला सुरुवात केली, त्या दिवशी देवाने तुझी प्रार्थना ऐकली, परंतु ते उत्तर मी तुझ्याकडे घेऊन येत असताना. कोण म्हणतो? गॅब्रिएल म्हणतो. ज्या दिवशी तू प्रार्थना करायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी देवाने ऐकली, पण मी जेव्हा ते उत्तर घेऊन तुझ्याकडे येत होतो तेव्हा फारसच्या राजकुमाराने म्हणजे सैतानाने ते उत्तर तुझ्याकडे मी घेऊन येऊ नये म्हणून माझ्याशी युद्ध केलं. तो गॅब्रिएलला खाली देवदूत त्याचं उत्तर आणूच देत नव्हता. गॅब्रिएलला हेल्प मागावी लागली. माहिती आपल्याला ना, मिकाएल ओरिजिनल युद्धवाला बोलावा लागला. आणि तेव्हा तो मिखाएलच्या मदतीने ते उत्तर घेऊन आला. दानियेलाला 21 दिवस सातत्याने पुष्कळ वेळेला पहिल्याच दिवशी देव आमचं प्रार्थना ऐकतो, उत्तर देतो, परंतु त्याचा तरी ते उत्तर आमच्याकडे येत नाही. याचा अर्थ देव ऐकत नाही असं नाही, काहीतरी आहे मध्ये प्रॉब्लेम. असं नाही, कधी कधी विश्वास पण आहे, प्रार्थना पण आहे, तरी उत्तर मिळत नाही, काहीतरी दुसरा प्रॉब्लेम आहे. आम्हाला चिकाटी धरावी लागेल. दानियल 21 दिवस सातत्य ठेवले. त्याला माहित होते उत्तर आले नाही, पण अडथळा नाही. त्याने प्रार्थना कडलं सोडलं नाही. शेवटी उत्तर आलं. कधी कधी उत्तर लगेच येत नाही, कारण आध्यात्मिक लढाई आहे. सैतान आमचं उत्तर रोखू इच्छित आहे. आम्ही प्रार्थना करणं सुरूच ठेवलं पाहिजे. उत्तर दिलेलं आहे, फक्त पोहोचलं नाही. काय करताय? उत्तर दिलेलं आहे, फक्त पोहोचलं नाही. हन्ना पहिले शमूएल पहिला अध्याय 1:9-20 मध्ये हन्नाविषयी बघतो. तिची सवत पनिन्ना तिला त्रास देतात. किती वर्षापासून ती रडून देवाकडे प्रार्थना करते. वर्ष होऊन गेली. वर्षानुवर्ष ती प्रार्थना करत होती. तिने मनापासून रडून रडून प्रार्थना केली. अपमान सहन करूनही तिने प्रार्थना केली. ती थांबली नाही. तिने नवस करून आपली प्रार्थना दृढ केली. आपल्याला काय शिकवते हन्ना? दीर्घकाळ प्रार्थना करा, हार मानू नका, मनापासून प्रार्थना करा, देव आमची मागणी पूर्ण करेलच. अब्राहामाने प्रार्थना केली सदोमासाठी.
उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय आणि 22 ते 33 पूर्ण वृत्तांत तिथे आहे. अब्राहामाने प्रार्थना केली जेव्हा त्याला कळलं की देव या सदोमाचा आणि गमोराचा नाश करणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचा पुतण्या लोट आणि त्याचा परिवार आहे. आणि अब्राहामाने प्रार्थना केली. अब्राहाम म्हणाला, तू नीतिमानासहित दुष्टांचाही नाश करशील का? नीतिमानांसह दुष्टांचाही नाश करशील का? असा प्रश्न अब्राहाम देवाला विचारत आहे. आणि तिथे बार्गेनिंग करत आहे, देवासोबत बार्गेनिंग करत आहे, तोलभाव करत आहे देवासोबत. अब्राहाम तो काय म्हणतो, या सदोमामध्ये जर 50 नीतिमान असतील, एवढ्या हजारो लाखो लोकांमध्ये जर 50 नीतिमान धार्मिक लोक असतील तरी तू त्यांचा नाश करशील का? सुरुवात भाव कुठून लावला? 50 पासून बोली लावली. देव विचार करत असेल, नाही नाही नाही, 50 असतील तर मी सर्वांना वाचवेल. पण कुठेतरी माहिती आहे 50 पण नाही. मग अब्राहाम म्हणतो, 50 जर नीतिमान सापडले तर मी त्यांना क्षमा करेन. देव म्हणाला जर सापडले तर. पुन्हा अब्राहाम म्हणतो, त्याला माहिती आहे सापडायचे नाही, पण पुन्हा अब्राहाम म्हणतो, मी राख व राख आहे, मला बोलू दे. अब्राहाम म्हणतो 45 असतील तर. देव म्हणतो जर 45 असेल तरी मी त्यांची क्षमा करेल, सर्वांची, कोणाचा नाश करणार नाही. अब्राहाम पुढे बोलतच राहतो. 40 असतील तर, 30 असतील तर, 20 असतील तर. शेवटी तो म्हणतो कदाचित 10 असतील तर. देव म्हणतो 10 असतील तरी मी त्यांची क्षमा करतील. लाखो जणांमध्ये 10 नीतिमान असेल तरी देव त्या शहराचा नाश करणार नाही, त्यांची क्षमा करेल असं देव म्हणतो. अब्राहामाची प्रार्थना चालूच आहे, बार्गेनिंग. अब्राहामाने लागोपाठ विचारलं, एकदा विचारलं नाही, अब्राहामाने 6 वेळेला विचारलं. 50, 45, 40, 30, 20, 10. तो नम्र होता पण मागणं सोडलं नाही. अगदी हुशारीने बार्गेनिंग करतो. मी तर राख आहे प्रभू, पण मला मी विचारतो तुला. आणि जेव्हा जेव्हा अब्राहामाने विचारलं प्रश्न, तेव्हा तेव्हा देवाने उत्तर दिले. वैशिष्ट्य आहे. 50 असेल का? देव उत्तर देतो. हो, तो गप्प राहिला नाही. याचा अर्थ देव प्रार्थना ऐकतो. तो भाग वेगळा. 10 बी नव्हते तिथे. आणि म्हणून हे जे शहर वाचले ना, हे काही नीतिमान आणि देवाशी प्रामाणिक असलेल्या लोकांमुळे, त्यांच्या प्रार्थनेमुळेच वाचलेले. देवाने अजून नाश केला नाही. इतके घाणेरडे, इतके मोठे पातक देवाकडे ओरडत राहिले. आणि म्हणून देवाला भिणारे लोकांचं महत्व खूप मोठं आहे. ज्या दिवशी जग ओळखतील ना, तेव्हा त्यांना समजेल आम्ही जगत आहोत ना, ह्या लोकांमुळे जगत आहोत, ह्यांच्या प्रार्थनेमुळे जगत आहोत, ह्यांच्या जिवंत देवामुळे जगत आहोत, ह्यांच्या प्रामाणिकपणामुळे जगत आहोत, ह्यांच्या चिकाटीमुळे जगत आहोत, ह्यांनी आमच्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे देव क्षमा करत आहे. नाही तर केव्हाच नाश करून देईल. बार्तिमाय भिकारी मार्काच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही बघतो. हा आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसलेला आहे. येशू तिथून जात आहे असं त्याने ऐकलं आणि तो जोऱ्याने ओरडतो. त्याचं काम, एक तर तो शारीरिक रीतीने त्याला आंधळा आहे, प्रॉब्लेम आहे, आणि तो आंधळा असल्यामुळे त्याला उपजीविका नाही, कोणी त्याला खाऊ बी घालत नसेल एखाद्या वेळेस त्याच्या घरामध्ये. तो भिकारी असा रस्त्यावर टाकलेला आहे आणि त्याचं काम आहे भीक मागणं. येणाऱ्या जाणाऱ्याकडे ओरडून तो भीक मागत असेल आणि त्याने ऐकलं येशू नावाचा व्यक्ती इथून चालला आहे जो बरे करतो, आणि तो जोराने ओरडून म्हटलं, येशू दावीद पुत्र माझ्यावर दया कर. लोक त्याला गप्प बसले. गप्पस, हॅलो ओरड तू. तो अधिक जोरात ओरडायला लागला.
दाविदा पुत्र माझ्या दया कर. येशूला थांबावं लागलं. येशूला थांबावं लागलं. आणि तो म्हणतो त्याला बोलवा. जे त्याला गप्प बसायला सांगत होते तेच त्याला आता घेऊन यायला लागत. आणि आंधळ्याला बोलावले. त्याने धीर धरला. उठ, तुला बोलवत असे म्हटले. त्याने आपले कपडे फेकून दिले, भीक मागायची चादर फेकून दिली. उठला, येशूकडे आला. येशू म्हणाला, तुला काय करावे, तू काय करावे अशी माझ्याकडे इच्छा करतोस? आंधळा म्हणाला, प्रभूजी मला दृष्टी यावी. येशू म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. त्याला लगेच दिसू लागले. हा बार्तिमेय एकदा ओरडून थांबला नाही. जर एकदा ओरडून थांबला असता तर त्याला दिसत नसतं. लोकांनी त्याला गप्प राहायला सांगितलं, तो जास्त ओरडायला लागला. लोक गप्प बसवतील म्हणून पुष्कळ लोक गप्प बसून गेले. लोक काय म्हणतील? मी हात उंच केले, मी गुडघाटे केले तर म्हणतील जास्त धार्मिक वया चाललेला आहे. लोक काय म्हणतील? मनुष्याला, ख्रिस्ती लोकांना मनुष्याचीच भीती जास्ती आहे. पण तो जो माझी अपेक्षा करतो, माझ्याकडे मागावं अधिक ओरडायला लागला. तो तुम्ही गप्प बसवतात, मी अधिक ओरडाल. कारण मी कोणासाठी ओरडत आहे, कोणासाठी मी करत आहे हे मला माहिती आहे. मी माणसांसाठी नाही, मी लोकांसाठी नाही, मी येशूसाठी करत आहे. जेव्हा हे मग एखाद्याला कळतं, तो कोणत्या गर्दीला कोणाच्या बापाला घाबरत नाही. तो अधिक जोरात ओरडू लागला. त्याने सोडली नाही. त्याने येशूची हा काहीतरी त्याला माहिती आहे. आता एखाद्याची शेवटची संधी असेल. हा दाविदाचा पुत्र येशू जर या रस्त्यावरून जात आहे, मला माहिती नाही पुढच्या तो इथून जाईलच किंवा माझी भेट होईलच किंवा मी त्याचा आवाज ऐकायला मिळेलच, मला माहिती नाही. जे काय आहे आता आहे आणि ही संधी मला आज आहे. ही जर गेली मला भीकच मागावी लागणार. पुष्कळ ख्रिस्ती लोक आंधळे आणि भीकच मागत आहे. कारण त्यांच्याकडून येशू निघून जात आहे रोज, तरी बिचारे दृष्टी मागत नाही, भीक मागतात. याला जेव्हा येशूने बोलवलं, मी तुझ्यासाठी काय करावं अशी इच्छा आहे, हुशार आहे तो काय म्हणतो? मला दिसावे, दृष्टी यावी. ख्रिस्ती लोकांनी हीच कमजोरी आहे. येशू विचारतो, तुला काय हवं आहे? म्हणतात, मला पैसे दे, मला आशीर्वाद दे, मला प्रॉपर्ट्या दे, माझं असं दे, मला ते दे. भौतिक आणि जगिक गोष्टीमध्ये आम्ही गुंतलेले आहोत. आमच्यापेक्षा तो आंधळा, तो भिकारी बरा आहे. तो म्हणतो, माझी प्रायोरिटी, माझी दृष्टी आहे. आमची प्रायोरिटी फक्त जगिक आशीर्वाद नव्हे तर सार्वकालिक आशीर्वाद असावे. जेव्हा येशू विचारतो, तुला काय हवं आहे? प्रभू, मला तुझी ओळख मरुस्तोपर्यंत राहू दे. शेवटल्या सेकंदापर्यंत मी तुझ्याशी एकनिष्ठ राहू दे. शेवटल्या सेकंदापर्यंत मला तुझ्याशी प्रामाणिक राहू दे. मला तुझ्याशी जोडलेले राहू दे. मला तुझ्याशी मुळवलेले राहू दे. हे मागणं आहे. कारण जर मी हे मागतो म्हणजे मी तिथे जातो. मी हे मागतो, मला हे दे, मला ते दे. ठीक आहे, दिलं. किती दिवस पुरत आणि काय होईल त्याच्याने? पुष्कळांना आशीर्वाद देत नाही, कारण ते आशीर्वाद मिळाल्यावर जो आशीर्वाद देतो त्याला विसरून जातात, म्हणून मिळत नाही. म्हणून ज्या स्थितीत देवाने मला ठेवलं ते योग्य आहे, ते योग्य आहे. आम्ही फक्त कटोरे घेऊनच मागत आहोत. चिल्लर दे, पैसे दे, आशीर्वाद दे, गुडघे बरे कर, डोके बरे कर, माझं असं कर. चिल्लर माग, कोणाकडे मागत आहे? त्याच्या स्टँडर्डने मागायला पाहिजे. कोणाकडे मागत आहे? मुख्यमंत्र्याकडे जाऊन, उच्च पदाधिकाऱ्याकडे जाऊन आम्ही 10-100 रुपये मागाल का? मंत्र्याकडे जाऊन त्याच्या लेवलनी मागेल, त्याच्या लेवलनी मागा. मला जगिक आणि भौतिक ठीक आहे, ज्या स्थितीमध्ये मी कसं तरी पार होईल त्याच्या इच्छित देतोच, पण त्याच्या जीवनानंतरच्या जीवनासाठी जो मागतो तो अत्यंत हुशार आहे. बार्तिमेय भिकारी आपल्याला काय सांगतो? अडथळे येतील, लोक थांबवतील, लोक ओरडतील, संधी सोडू नका.
त्याची वाणी आम्ही ऐकत जा. गेत्सेमने बागेमध्ये येशूचं उदाहरण आहे. मत्ती 26 मध्ये प्रार्थना करतो पित्याकडे. येशू किती वेळेला प्रार्थना करतो? 3 वेळा. येशूला प्रार्थना करायला लागली किती वेळेला? आमची काय अवकात आहे? एकदा प्रार्थना करावी आणि देवाने साईन करून चेक देऊन द्यावे. येशू देवाचा पुत्र, त्याला 3 वेळेला प्रार्थना करायला लागली गेत्सेमनेमध्ये, आणि तो प्रार्थना करायला गेला आणि येऊन पाहतो तर शिष्य झोपलेले. तो म्हणतो तुम्हाला थोड्या वेळ जागा राहावं नाही? जागृत राहा म्हणतो. परत येतो, प्रार्थना करतो, परत जातो, परत ते झोपलेले, परत येतो, परत प्रार्थना करतो, परत शिष्यांकडे जातो, परत ते झोपलेले. आता म्हणतो तुम्ही झोपा, आता वेळ आली. येशूने 3 वेळेला प्रार्थना केली. अतिशय दुःखात तरी थांबलं नाही. त्याने देवाच्या इच्छेपुढे शरणागती घेतली. तो म्हणतो पित्या, अशक्य होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझं. काय प्रार्थना आहे? देवा, मला ह्या गरजा आहे, मला ह्या गोष्टी आहे, ह्या तुलाही माहिती आहे, पण माझ्या इच्छेप्रमाणे नको. तुला वाटत असेल तर दे, नाही तर नको देऊ. कोण ख्रिस्ती असा आहे जो म्हणाल प्रभू तुला आशीर्वाद वाटत असेल तर ते नको देऊ, असं सांगणारा कोणाच हिंमत आहे? नाही प्रभू, हे आशीर्वाद द्या, प्लीज या गोष्टी करा, मला हे कोण नको देऊ असं कोण प्रार्थना करा? मग नको पास करू, नको नोकरी द्यायची, नको देऊ, नको लग्न व्हायचं, नको देऊ. कोण सांगेल? नको मला बंगले. आहे मत येशू सारखे, माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि म्हणून आम्ही बघतो की योआशने फक्त 3 वेळेला बाण मारला आणि अलिशा त्याच्यावर रागावला. तू 5 ते 6 वेळा मारायला पाहिजे. हलगर्जीपणा, अर्धवट आज्ञापालन, इच्छा नसता केलेल्या गोष्टी देवाला मान्य नाही. आणि आम्ही बघतो त्याच्या विरुद्ध, फक्त 2 मिनिटं मी शेवटले घेतो, त्याच्या विरुद्ध अर्धवट आज्ञापालन आणि त्याच्या विरुद्ध काटेकोर आज्ञापालन, एक काना मात्र वेलांटी चुकून देता केलेला आज्ञापालन नोहा आणि मोशे. नोहाला तारू बांधायला लावलं. प्रत्येक मेजरमेंट त्या लाकडाची, लाकूड कोणतं, कोणत्या झाडाचं, किती त्याचं माप, त्याची डिझाईन, तर जर आपण वाचलं नाही शास्त्र तर आपल्याला कळेल. जसं का एक इंजिनियर त्या काम करणाऱ्याला इन्स्ट्रक्शन देत आहे. लहान लहान गोष्टी निर्गम 40 मध्ये आणि निर्गम 33 मध्ये आम्ही वाचतो. लहान लहान गोष्टी देवाकडे बसून नोहाने सगळ्या घेतल्या करून. तारू बांध सांगितला, बघून गेल, मी करून गेलो, एवढं नाही. कुठे डांबर लाव, कुठे काय लाव, छत कसं असलं पाहिजे, एकूण एक मी काटेकोर आज्ञापालन. एक खेळाडू त्याच्यात डोक्याने मारला नसेल ते. दुसऱ्या बाजूला मोशे, त्याला निवास मंडपचं काम दिलं करायला. चमचा, कपडे, त्याच्यावरचे त्याचे कलर्स, रंग कसे असावे, वेदी कशी असावी, चिमटे कसे असावे, पात्र कसे असावे, कोणत्या धातूचे असावे, एक एक गोष्ट काटेकोरपणे केली मोशेने. पण मला वाटतं म्हणून मी करत नाही, देवा तू सांग मी काय करावं. मोशेच्या तालिमीत वाढलेला यहोशवाने देखील एक एक गोष्ट वाचूया. 1-2 वर्ष फक्त शेवटी वाचू, मग थांबूया. यहोशवा 11 15 वचन फक्त वाचू. 1 ते 15 होतं, पण फक्त 15. परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
आमचा आज्ञा पालनाचा आदर्श आमचा प्रभू येशू ख्रिस्त मरणाच्या शेवटल्या घटकेपर्यंत त्याच्या पित्याच्या आज्ञेत आहे. कोणतीही गोष्ट त्या पित्याला विचारून करत होता. आणि म्हणून त्या 40 दिवस आणि रात्र उपासात गेला. उगीच काय करायला गेला नाही, त्याच्याकडे बसून सगळे मॉडेल सगळ्या गोष्टी तो विचारत होता. असं लिहिलं त्याच्या परिपाठाप्रमाणे तो डोंगरावर जात होता पित्याशी बोलायला. प्रत्येक गोष्ट आपल्या बापाला विचारत होता. देवाचा पुत्र, देवा समान तो पित्याच्या आज्ञेत आहे. देवाच्या आज्ञात कमी अधिक न करता काळजीपूर्वक त्या पाहिल्या पाहिजे. शेवटला अध्याय आपण वाचूया. अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 2रं वचन. अनुवाद 4 आणि 2. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक गुन्हे करू नका, अशासाठी की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. 5वा अध्याय आणि 32व्या वचनात लिहिलं आहे. म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा, उजवी डावीकडे वळू नका. 6वा अध्याय 17व्या वचनात लिहिलं आहे. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या आज्ञा निर्बंध विधी जपून पाळा. आणि 6वा अध्याय 17 ते 19 मध्ये लिहिलेलं आहे. तुमचा देव जपून पाळा. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित व चांगले आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि जो उत्तम देश देण्याचे वचन परमेश्वराने तुझ्या पूर्वजांना दिले आहे त्यात तुझा प्रवेश होईल, त्याचे वतन तुला मिळेल. आणि परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तुझे सर्व शत्रू तुझ्या पुढून घालवून देण्यात येईल. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यात काही कमी अधिक करू नको. म्हणजे काय होईल? तुझे सर्व शत्रू तुझ्यापासून घालवून देण्यात येईल. याचा जर उलटा अर्थ घेतला, जर परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यात हायगाई करणं, हात राखून काम करणं, कमी अधिक करणं, माझ्या इच्छेप्रमाणे करतं, मला वाटतं म्हणून मी तसं करणं, म्हणजे माझे शत्रू घालून दिले जाणार नाही, उलट ते माझ्यावर येते. निर्णय आपल्या हाती आहे. आपण आज काय निर्णय घेणार आहोत? अर्धवट आज्ञापालन, योवाशासारखं की मोशे आणि नोहासारखं, येशूसारखं? आणि आम्ही जे जे उदाहरणास पाहिले, ज्याने चिकाटी ठेवली, मागण्यामध्ये सातत्य ठेवले, मिळेपर्यंत मागत राहिले, त्याप्रमाणे प्रियांनो आज पुष्कळ प्रार्थना आमच्या अनुवृत्तीत असतील ज्यांचं उत्तर मिळालं नसेल. आज आम्हाला एक आव्हान आहे, आम्हाला एक उत्तेजन आहे. या ती विधवा असेल, कनानी स्त्री असेल, आंधळा बारतिमे भिकारी असेल, आम्हाला उत्तेजन देतात हे उदाहरणं की आम्ही मिळेस तोपर्यंत मागायला. आपण प्रार्थनेत जाऊ, आपल्या जागेवर उभं राहूया.